बाजारामध्ये आजकाल खूप साऱ्या प्रकारच्या राख्या अवेलेबल आहेत. पण माझ्या सगळ्या राख्यामध्ये ना मला ही खाटू श्याम लिहिलेली राखी खूप खूप आवडली. त्याच्यामुळे ना मी पाहता क्षणी ती खरेदी केली. संध्याकाळी मस्त अशी श्रद्धा तयार झाली होती. तिचे पप्पा आणि रिदांश पण तयार झाले होते. पण याचे बघा किती चाळे चालू आहेत. त्याला ना राखी बांधून घ्यायची नव्हती. त्याच्यामुळे त्याच्या हातात फोन दिला जेणेकरून तो एका ठिकाणी शांत बसेल. छान अशा प्रकारे ऑप्शन वगैरे तिनं केलं आणि ज्या गोष्टी तिला येत नव्हत्या म्हणजे माहिती नव्हत्या त्या मला विचारत होती. त्यानंतर तिने राखी वगैरे बांधून घेतली आणि तिला ओवाळणीमध्ये जे पैसे भेटले होते ना त्याच पैशातून तिने रिदांशसाठी बॅट आणि बॉल खरेदी केली. भावाने तिला काही गिफ्ट नाही दिलं पण बहिणीने मात्र भावासाठी गिफ्ट आणलं होतं. आणि माझी जी रक्षाबंधन आहे ती मात्र दुसऱ्या दिवशी साजरी झाली कारण माझा भाऊ रविवारी आला होता. आणि मामा आल्याची खुशी त्यांच्या चेहऱ्यावर तुम्ही पाहू शकता. कारण मामा आले ना की मुलं एवढे खुश होतात ना बस. त्याच्याकडे थोडंसं ओझं होतं त्याच्यामुळे सर त्याला घ्यायला गेले होते. आणि येताना मामांनी खाऊ आणला म्हणून ते पण खुश होते. आणि येताना त्यांनी काही फ्रुट्स आणले होते जसं की पपई असेल, पेरू असेल, केळी. कारण पपई मला खूप आवडते आणि पेरू पण खूप छान होते, गोड एकदम. आणि आतून ना पिंक कलरचे होते त्याच्यामुळे सर्वांनाच खूप आवडले. आणि घरी पाहुणे आले आहेत आणि मुंबईचा फेमस वडापाव खाऊ घातला नाही असं कसं होऊ शकतं, हो का नाही. त्याच्यासाठी सरांनी घेऊन घरी आलाय. या खुशीमध्येच मग समोसा, वडापाव आणि जिलेबीचा नाश्ता घेऊन आले होते. तोच नाश्ता आम्ही सर्वांनी केला. नाश्ता वगैरे करून झाल्यानंतर मी छान असं औक्षणाचं ताट तयार केलं. मी पण साडी वगैरे घालून तयार झाले आणि त्याला राखी वगैरे बांधून घेतली. त्यानंतर माझं शूट कोणीच घेतलं नाही त्याच्यामुळे मग मी नाराज पण झाले होते. जेवणासाठी आज मस्त अशी थाळी तयार केली होती. तर असं मस्त जेवण वगैरे करून दिवसाचा शेवट केला.